नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स. तर मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 त्यामधलं प्रकरण दुसरं पायथागोरसचं प्रमेय त्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. सराव संच 2.1 आणि 2.2 आपलं कम्प्लिटली सॉल्व्ह करून झालेलं आहे. प्लेलिस्टवरती व्हिडिओ अपडेटेड आहेत. जर कोणी विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील तर ते तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. आता आपण सुरुवात करतोय संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 साठी. या लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1च फक्त कव्हर करणार आहोत, कारण की व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाते आणि संकीर्ण खूप मोठा आहे. त्यामुळे आपण डिटेलमध्ये एक आणि एक प्रत्येक गणित डिटेलमध्ये सोडवून तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे आज फक्त या लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक 1 आपण कव्हर करतोय. सो सुरुवात करूया आपल्या लेक्चरसाठी. लेट स्टार्ट. तर मित्रांनो, पहिलाच प्रश्न दिला आपल्याला, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे. ऍक्च्युली हा पूर्ण एमसीक्यू टाइपचा क्वेश्चन आहे, त्यामुळे 4 ऑप्शन असतील आपल्याला आणि काही आपल्याला राईट आन्सर जे असेल ते याच्यातून सांगायचं आहे. तर पहिलाच प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे आणि हे काही 4 ऑप्शन दिले, ज्यातलं एक आपलं करेक्ट आन्सर आहे. तर आपल्याला 1 बाय 1 सगळ्यांना बघायला लागेल की कोणतं त्रिकुट पायथागोरसचं आहे. तर पायथागोरसचं त्रिकुट ओळखण्यासाठी काय पद्धत आहे, सर्वात मोठी संख्या हे आपल्यासाठी कर्ण असेल आणि उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज तिच्या वर्गाबरोबर आली तर ते पायथागोरसचं त्रिकुट आहे. समजा मी पहिलाच घेतोय 1, 5, 10 यामधली सर्वात मोठी संख्या म्हणजे 10 आहे, म्हणून 10चा वर्ग हा कोणाबरोबर असेल तर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 1चा वर्ग अधिक 5चा वर्ग. ठीक आहे. 10चा वर्ग किती होणार, 100 इज इक्वल टू 1चा वर्ग 1च अधिक 5चा वर्ग 25. 25 अधिक 1 26 होतात इज इक्वल टू 100. म्हणजे या साईडला 100 आहे, या साईडला 26 आहे. म्हणजे हे तर आपल्यासाठी पायथागोरसचं त्रिकुट नाही. सेकंड वाला बघूया 3, 4, 5 मध्ये. 3, 4, 5 मध्ये सर्वात मोठी संख्या आहे 5, म्हणून 5चा वर्ग इज इक्वल टू उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 5चा वर्ग होणार 25 इज इक्वल टू 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. 16 आणि 9 25 होतात, म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळालं. दोन्ही साईडला 25 25 आले, म्हणजे आपला सेकंड ऑप्शन जो असेल 3, 4, 5 हे आपल्यासाठी पायथागोरसचं त्रिकुट आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 2. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती. आणि हे 4 ऑप्शन दिलेत आपल्या पुढे, 15, 13, 5 आणि 12. आपल्याला कर्णाची लांबी फाइंड आउट करायचं आहे. तर यासाठी एक अझम्पशन आकृती तुम्हाला काढून दाखवतो. सपोज हा आपला काटकोन त्रिकोण आहे आणि याचं नाव आहे एबीसी. ठीक आहे. ह्यातला बी हा काटकोन आहे, म्हणजे 90 अंशाचा आहे. तर हा काटकोन जो तयार झालाय, हा जो कोण कोणत्या 2 बाजूंमुळे तयार झालाय तर एबी आणि बीसी. बीसी एबी जेव्हा इंटरसेक्ट झाली एकमेकांना, तेव्हा हा 90 अंशाचा बी कोण तयार झाला. तर आपल्याला इन शॉर्ट काय विचारलंय, कर्णाची लांबी म्हणजे एसी, एसीची लांबी किती. तर काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे डोळे बंद करून आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. आपण डायरेक्टली पायथागोरसचा प्रमेय वापरू. तर इकडे लिहायचं, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये काटकोन पायथागोरसचा प्रमेय काय होतो, कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग इज इक्वल टू 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. एसी वर्ग जसाच्या तसा राहील. आता बघा, काटकोन करणाऱ्या 2 बाजू म्हणजे एबी आणि बीसी ह्या काटकोन करणाऱ्या 2 बाजू आहेत, यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला दिली आहे. बघा इकडे काय नोटिफिकेशन दिलंय, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे ह्यांची बेरीज ऑलरेडी आपल्याला दिली आहे, ती म्हणजे 169. आणि या हिंटवरनं आपण एसी काढू शकतो. जर आपल्याला फक्त एसी पाहिजे तर 169 पण माहिती आहे आपल्याला कोणाचा तरी वर्ग आहे. जर का आपण दोन्हीकडे वर्गमूळ घेतलं, सपोज एसी वर्ग आणि 169 ह्या दोघांचं वर्गमूळ घेतलं, इकडे कारण द्या, वर्गमूळ घेऊन तर आपल्याला माहिती आहे हे 2 आणि रेडिकल साइन कट होईल, इकडे फक्त एसी उरेल. आणि 169 जेव्हा वर्गमूळातून बाहेर येतील तेव्हा 169 हे 13चे वर्ग आहेत, त्यामुळे 13 हे आपलं एसीची किंमत असेल. आणि एसी आपल्यासाठी काय तर कर्ण, त्यामुळे कर्णाची लांबी किती असेल तर 13. आपला ऑप्शन क्रमांक 2 यासाठी करेक्ट आहे. दुसरा ऑप्शन 13. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 बघू. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. 4 ऑप्शन दिले. पहिली तारीख दिले 15/8/17, 16/8/16, 3/5/17, 4/9/15. ठीक आहे. तारखा असल्या म्हणून काय झालं, या 3 वेगवेगळे नंबर्स आहेत. सेम नियम जे त्रिकूट ओळखायचा आहे. सर्वात मोठी संख्या आपल्यासाठी असेल कर्ण, म्हणजे इथे बघा 15, 8 आणि 17 ह्या तिघांमधली पण 17 ही सर्वात मोठी संख्या आहे, म्हणून 17चा वर्ग इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. ठीक आहे. 17चा वर्ग किती होणार, 17चा वर्ग 289 होतो. 15चा वर्ग 225 अधिक 8चा वर्ग 64. यांची बेरीज बघूया. 289 बरोबर येते का, 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि हे 2चे 2, म्हणजेच दोन्ही बाजू आपल्या बरोबर आल्यात. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे की 15/8/17 ही जी तारीख असेल ही पायथागोरसचं त्रिकूट आहे. बाकीचे हे काढायची गरज पण नाही आपल्याला. पहिल्याच ऑप्शन मध्ये पहिलाच ऑप्शन आपलं बरोबर निघालं. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे, बाजूंच्या लांबी ABC असलेल्या त्रिकोणामध्ये जर A वर्ग अधिक B वर्ग इज इक्वल टू C वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे. एकदम सोपा प्रश्न हा. पायथागोरसचा प्रमेय शिकतोय. पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा जो आपला त्रिकोण असेल तो काटकोन पद्धतीचा त्रिकोण असेल. समजून घ्या. सपोज हा बाजूंची लांबी ही A B आणि C अज्युम केली आपण. ठीक आहे. तर A वर्ग अधिक B वर्ग इज इक्वल टू C वर्ग, म्हणजेच हा आपला काटकोन पद्धतीचा त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल. मला वाटते ऑप्शन नंबर 3 दिलाय, काटकोन त्रिकोण असेल हा तुमच्या पुस्तकामध्ये. बरोबर ना. पायथागोरसचा प्रमेयच बोलते ना, काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज जर कर्णाच्या वर्गाबरोबर असेल तर तो काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण ओळखलं की काटकोन त्रिकोण पद्धतीचा हा त्रिकोण असेल. पुढचा प्रश्न बघूयात. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेमी असल्यास त्याची परिमिती डॅश असेल. म्हणजे आपल्याला परिमिती काढायची चौरसाची. चौरसाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला चौरसाची बाजू माहिती असणं गरजेचं आहे. चौरसाच्या चारही बाजू सेम असणार, त्याच्यामुळे आपल्याला एक जरी बाजू मिळाली तरी आपण चौरसाची परिमिती काढू शकतो. आता दिलेल्या कंडिशन नुसार पहिला आकृती बघा कशी होईल. सपोज हा आपल्याकडे एक चौरस आहे, याला नाव दिलं सपोज ABC आणि D. हा एक चौरस आहे आपल्याकडे. काय दिलं कंडिशन, एका चौरसाचा कर्ण म्हणजे एक कोणता तरी कर्ण आपण घेऊ आणि याची लांबी दिली किती तर 10 वर्गमुळात 2 आणि आपल्याला परिमिती काढली आहे. तर आता इकडे आपण एक गोष्ट लक्षात घ्या. पहिला तर चौरसाचे चारी पण कोण 90 अंशाचे असणार, म्हणून हा 90, हा 90, हा 90 आणि हा 90. ठीक आहे. पुढे आपण काय रिलेशन लावू शकतो, ह्या कर्णामुळे पूर्ण चौरसाचे 2 वेगवेगळे भाग तयार झालेत. म्हणजे हा बघा, हा भाग नंबर 1, हा भाग नंबर 2. आणि भाग नंबर 1 चा जर विचार केला आपण, म्हणजे कोणता पण घ्या तुम्ही, इकडची साईड घ्या की इकडची साईड घ्या, एक तुम्हाला काटकोन त्रिकोण भेटणारच. म्हणजे हा काटकोन एक कुठचा तरी जो कोन भेटेल, अँगल भेटेल, तो 90 अंशाचा असणार. आणि चौरसाचे चारी पण कोन 90 अंशाचे असतात. त्याच्यामुळे हे जे 2 कोन आहेत, ज्यांच्या ज्या कोनांमधून कर्ण गेलाय, तो कर्ण त्या 90 अंशाचे 2 समान भाग करणार. म्हणजेच एक कोन पण झाला आपल्या समोर 45 अंशाचा आणि हा पण 45 अंशाचा, हा 90 अंशाचा. जर का एक आकृती कन्सिडर केली आपण तर ही 45 45 90चा हा त्रिकोण तयार होणार या कर्णामुळे. आणि 45 45 90 त्रिकोणाचा गुणधर्म वापरून आपण चौरसाची एक कोणती तरी लांबी किंवा एक कोणता तरी बाजू आपण फाइंड आउट करू शकतो. आणि एक बाजू मिळाली तर आपण चौरसाची परिमिती काढू शकतो. तर बघा इकडे लक्षात घ्या, डायरेक्ट आपण लिहूया की AC कर्ण आहे चौकोन ABCD मध्ये. AC हा कोण आहे तर कर्ण आहे. म्हणून आता आपण डायरेक्ट लिहू शकतो ह्या कर्णामुळे हा ABC जो आहे तो काटकोन त्रिकोण तर आहे, पण तो कोणत्या पद्धतीचा आहे, 45 45 90चा आहे. तर बघा पहिला काटकोन त्रिकोण दाखवून घ्या. मग लिहायचं डायरेक्ट काटकोन त्रिकोण ABC मध्ये मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 90 अंश. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 45 आणि त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल C पण असेल आपल्याकडे
45 अंश. आता आपण 45 45 90चा गुणधर्म वापरून चौरसाची एक कोणती तरी बाजू फाइंड आउट करू. सपोज आपल्याला जर का ही बाजू फाइंड आउट करायची AB, तर ही AB कशी असेल, 45 अंश कोनाच्या समोरची बाजू ही कर्णाच्या कशी असते, इज इक्वल टू 1/वर्गमुळात 2 पट असते कोणाच्या, कर्णच्या. ठीक आहे. मग AB आपल्याकडे किती निघेल, AB इज इक्वल टू 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण म्हणजेच AC आपल्याकडे किती आहे, AC गिवन आहे कर्ण तो म्हणजे 10/2. 10/2. आता बघा हे वर्गमुळात 2 कट आउट, 10 गुणिले 1 किती होणार, 10च. म्हणून आपल्याकडे AB आली इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि AB कोण आहे, AB ही एक चौरसाची बाजू आहे. AB BC CD AD या चौरसाच्या बाजू आहेत ना. एक बाजू जर 10 आली तर ही पण 10च असणार, चौरसाचा गुणधर्म. ही पण 10, ही पण 10, सगळ्या बाजू सेम असतात चौरसाच्या. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, 10 सेंटीमीटर तर काढलं, पण आपल्याला चौरसाची परिमिती विचारली. तर चौरसाची परिमिती मी शॉर्टकट मध्ये लिहितो. आता चौरसाची परिमिती काय सूत्र आहे, इज इक्वल टू 4 गुणिले बाजू. ठीक आहे. मग आता बाजू कोणती काढली आपण, बाजू AB काढली म्हणजेच 10 सेंटीमीटर. चौरसाच्या चारही बाजू सेम असतात म्हणजे बाजू आली 10. 10 गुणिले 4 किती होणार, तर 40. चौरसाची परिमिती किती आली, 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4, 40 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 आहे. एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर असे 2 भाग होतात, तर त्या शिरोलंबाची लांबी किती. ठीक आहे. सिंपल प्रश्न हा. पहिला दिलेल्या कंडिशन वरून आपण आकृती जज करून घेऊया. काटकोन त्रिकोण म्हणजे एक आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊया. काही नेमिंग द्यायला सांगितलं, आपल्या मनाचे नाव देऊ शकतो. सपोज हा आपल्यासाठी त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. पुढे काय दिले, काटकोन त्रिकोणामुळे कर्णावरील शिरोलंबामुळे, कर्ण कोणता आपला AC हा कर्ण आहे आणि कर्णावरती शिरोलंब पडलाय. शिरोलंब कसा पडतो, ज्या बाजूवरती शिरोलंब पडणार आहे त्याच्या समोरच्या कोनातून, म्हणजे हा शिरोबिंदू B असेल आपल्यासाठी आणि शिरोबिंदू B मधून एक असा लंब पडेल. लंब पडल्यामुळे काय झाले, पूर्ण कर्णाचे म्हणजे लांबीचे 2 भाग होत आहेत. काय लिहिले बघा, शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे एक कोणता तरी भाग असेल तो 4 सेंटीमीटर, एक कोणता तरी भाग असेल तो 9 सेंटीमीटर. आणि हा शिरोलंब कर्णावरती ज्या बिंदूमध्ये जाऊन भेटतोय, म्हणजे ज्या बिंदूमध्ये जाऊन इंटरसेक्ट करतोय, त्याला आपण आपल्या मनाचं नाव देऊ शकतो. आपण सपोज याला D नाव दिलं. ठीक आहे. तर BD हा एक शिरोलंब आहे आणि या BD शिरोलंबामुळे पूर्ण AC म्हणजे कर्णाचे 2 वेगवेगळे भाग झालेत. म्हणजे AD भाग वेगळा झालाय, DC भाग वेगळा झालाय. आणि ते किती म्हणजे अंतरामध्ये वेगवेगळे झालेत ते पण आपल्याला अंतर दिलेलं आहे. म्हणजे 4 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर असे 2 भाग झालेले. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोण आहे, शिरोलंब आहे, तर आपण भूमिती मध्याचा गुणधर्म इकडे वापरू शकतो. तर आपण डायरेक्ट लिहूया आता काटकोन त्रिकोण ABC मध्ये, काटकोन त्रिकोण ABC मध्ये AC हा आपल्यासाठी काय, कर्ण आहे. AC हा कर्ण आहे. ठीक आहे. जर AC कर्ण आहे आणि BD हा काय आहे, शिरोलंब आहे, तर BD इज इक्वल टू काय, शिरोलंब आहे. शिरोलंब आहे. आणि या शिरोलंबामुळे पूर्ण AC चे 2 भाग झालेत. म्हणजेच AD इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ही आकृती फक्त समजण्यासाठी आहे. आता मी शिरोलंब डायरेक्ट मधोमध काढल्या म्हणून हे तुम्हाला 2 समान भाग वाटतात, पण हे समजण्यासाठी एक अझम्पशन आहे तुमचं की तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी BD ची एक तुम्हाला आकृती जज करायला लागेल. AD 4 सेंटीमीटर, DC 9 सेंटीमीटर आहे. तर आपण आता इकडे डायरेक्ट लिहू शकतो की भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार म्हणजेच आपला शिरोलंबाचा वर्ग म्हणजेच BD चा वर्ग इज इक्वल टू कसा असणार आहे, जे 2 भाग झाले शिरोलंबामुळे म्हणजे AD आणि DC जे भाग झाले त्यांच्या गुणाकार एवढा हा वर्ग असतो. म्हणजेच काय, AD गुणिले DC. हे कशावरून आपण लिहिलंय, तर रिजन लिहायचा भूमिती मध्याचा गुणधर्म. भूमिती मध्याचा किंवा भूमिती मध्याचे प्रमेय असं पण लिहू शकतो. भूमिती मध्याचे प्रमेय. ठीक आहे. तर आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. BD ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. BD आपला शिरोलंब आहे म्हणून BD वर्ग तसं आहे तसं. AD किती आहे, 4 आहे गुणिले DC किती आहे, 9 आहे. मग BD वर्ग इज इक्वल टू
9 गुणिले 4 9 चौक 36 होतात. आपल्याला फक्त बीडी पाहिजे, तर आपल्याला दोन्ही साईडला वर्गमूळ घ्यायला लागतील. मग इकडे लिहा बीडी वर्गाचा पण वर्गमूळ इज इक्वल टू 36 चा वर्गमूळ. रिझन लिहायचं पुढे वर्गमूळ घेऊन. आता तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा, मी शॉर्टकट मध्ये लिहितोय वर्गमूळ घेऊन. ठीक आहे. तर बीडी वर्गाचा जेव्हा आपण वर्गमूळ घेऊ तेव्हा हे 2 आणि ही रेडिकल साइन कॅन्सल होईल, फक्त बीडी उरतील. आणि 36 ला जर वर्गमूळातून बाहेर यायचं आहे तर आपल्याला माहिती आहे 36 हा 6 चा वर्ग आहे, त्याच्यामुळे बीडी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आले. आणि बीडी काय आहे तर हा शिरोलंब आहे, म्हणजेच आपला शिरोलंबाची लांबी, शिरोलंब म्हणजेच बीडी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. एवढंच आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे. तर शिरोलंब ही जी भाषा वापरतात ऍक्च्युली असतं सोपं. तुम्ही जर वाचून पूर्ण तुम्हाला सिच्युएशन समजून घेणं गरजेचं आहे आणि आकृती तुम्हाला जज करता आली पाहिजे. आता आपल्याला आकृतीमध्ये समजलं की बीडी शिरोलंब आहे, एडी आणि डीसी वेगवेगळे झाले. तर आपल्याला शिरोलंबाचा जर मेजरमेंट काढायचं तर आपण भूमिती मध्याचा प्रमेय वापरू शकतो. भूमिती मध्याचा प्रमेय तो शिरोलंबाचा वर्ग कोणाबरोबर असेल, जे 2 भाग नव्याने तयार झालेत शिरोलंबामुळे त्यांच्या गुणाकार एवढा असेल. हेच रिलेशन वापरून आपण अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 6 पूर्ण सोडवलेला आहे. बघूयात आता पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपल्या समोर. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेंटीमीटर व 18 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या कर्णाची लांबी काढा. काटकोन करणाऱ्या दोन बाजू काटकोन त्रिकोण. तर काटकोन त्रिकोणाची एक आकृती पहिला काढून घेऊयात आपण. हा असेल आपला काटकोन त्रिकोण, ह्याला नाव दिलं आपण ABC. आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये B असेल आपला काटकोन म्हणजे 90 अंशाचा. तर काटकोन करणाऱ्या दोन बाजू म्हणजेच AB आणि BC या दोन बाजूंमुळेच हा काटकोन तयार झालाय. ह्यांची बाजू अनुक्रमे दिले किती 24 आणि 18. सपोज ही 24 आहे आणि ही 18 आहे असतील तर कर्णाची लांबी म्हणजे AC ची आपल्याला लांबी काढायची आहे. तर काटकोन त्रिकोण म्हणजे पायथागोरसचा प्रमेय आपण वापरू शकतो. म्हणून आपण इकडे डायरेक्टली लिहिणार आहे की त्रिकोण ABC मध्ये, काटकोन त्रिकोण ABC मध्ये, कारण की दिले ऑलरेडी काटकोन ना, काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोण B आहे आपला किती तर 90 अंश आणि AC हा काय आहे आपला कर्ण. आणि काटकोन करणाऱ्या दोन बाजू, काटकोन करणाऱ्या दोन बाजू म्हणजेच AB आणि असेल कोण BC. ही कंडिशन कशी होईल, काटकोन करणाऱ्या दोन बाजू ह्या या असतील म्हणजे 24 आणि 18. सपोज याला नंबरच देऊ आपण, AB बरोबर 24 आणि BC बरोबर 18. तर आपल्याला AC काढायचं आहे. AC हा कर्ण आहे आणि हाच आपल्याला काढायचा आहे. तर आपण काटकोन त्रिकोणा म्हणून डायरेक्ट पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. पायथागोरसचा प्रमेय काय बोलतो, कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग. तर AC वर्ग आपल्याला काढायचा आहे, कर्णच आपल्याला. AB आहे आपल्या समोर 24, तर 24 चा वर्ग अधिक BC आहे आपल्या समोर 18, तर 18 चा वर्ग किती होईल 24 चा वर्ग होणार 576 अधिक 18 चा वर्ग 88 64 4 आणि ते 324, 324 होणार. ठीक आहे. 18 चा वर्ग 324च होतो. आता यांची बेरीज बघूया आपण किती येते. ती असेल आपला कर्ण वर्गमूळ घेऊन. तर 576 6 आणि 4 मिळून होतात 10 चे शून्य, हातच्याला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 चे शून्य, हातच्याला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, 900. ठीक आहे. AC वर्ग आला आपल्याकडे 900. तर आपल्याला AC फक्त पाहिजे, तर आपल्याला दोन्ही साइडला वर्गमूळ घ्यायला लागेल. तर काय करणार आपण, AC वर्गाला पण वर्गमूळ घेऊ इज इक्वल टू 900 याला पण वर्गमूळ घेऊ. कारण लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. तर शॉर्टकट मध्ये लिहितोय वर्गमूळ घेऊन. तुम्ही पूर्ण लिहा दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. तर AC वर्गाचा जेव्हा वर्गमूळ निघेल तेव्हा हे दोन साइन कट होईल, AC फक्त उरेल. आणि 900 जर वर्गमूळातून बाहेर आणायचे तर आपल्याला माहिती आहे 900 कोणाचा वर्ग आहे तर 30 चा वर्ग 900. तर ह्याचं उत्तर असेल 30 सेंटीमीटर. AC येईल आपलं 30 सेंटीमीटर आणि AC कोण आहे तर कर्ण आहे आपला. तर 30 सेंटीमीटर कुठे ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर असेल 30 सेंटीमीटर. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 असेल. आता पुढचा प्रश्न बघूयात. तर मित्रांनो आजच्या लेक्चरसाठी शेवटचं उदाहरण असेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपल्या समोर.
त्रिकोण एबीसी मध्ये AB इज इक्वल टू 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, BC 6 सेंटीमीटर, तर मेजर ऑफ अँगल ए आपल्याला काढायचा आहे. तर आपण या पूर्ण प्रकरणामध्ये पायथागोरसच्या प्रमेय व्यतिरिक्त काही अजून कोनाचे नियम शिकलो. म्हणजे एखादा त्रिकोण, काटकोन त्रिकोणात जर का 60 30 60 90 अंशाचा असेल तेव्हा वेगळे नियम, 45 45 90चा असेल तेव्हा वेगळे नियम. आता इकडे आपल्याला कोणाचं माप न देता उलट दिलंय, म्हणजे बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला इकडे कोणता तरी एक त्रिकोण आपल्याला मिळेल. ह्या जेव्हा आपण सॉल्व्ह करत घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल. कोणता तरी एक त्रिकोण आपल्याला मिळेल, या तर 45 45 90चा, या तर 30 60 90चा. जर 30 60 90चा भेटेल, फॉर एक्झाम्पल जर 30 60 90चा भेटला, तर ज्या दिलेल्या त्रिकोणाच्या हिशोबाने जे काही मेजरमेंट आहेत बाजूंचं तर आपल्याला त्या प्रमेयाचा व्यत्यास वापरायला लागेल. बघा, तुम्हाला मे बी हे समजलं नसेल मी काय बोलले ते. आपण आन्सरसाठी सुरुवात करतोय. पहिला तर तुम्हाला एक त्रिकोण एबीसी काढून दाखवतो. त्रिकोण एबीसी सपोज मी असं अज्युम केलंय, आणि त्यामध्ये एबी आपल्याला किती दिले, तर एबी दिलाय 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, आणि एसी दिलाय 12, म्हणजे एसी आपला कर्ण होईल, आणि बीसी दिलाय 6. जर ह्या दोन बाजूंचं रिलेशन कर्णाच्या बरोबर काही ना काहीतरी रेशू बरोबर आलं, तर ते आपण रेशूंचा यूज करून कोणाचं माप काढू शकतो. बघा आता कसं होतंय. हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे बी असणार आहे 90 अंशाचा, आणि आपल्याला हे दोन कोण जर माहिती पडले तर कोणत्या तरी त्रिकोणाचं रिलेशन वापरून आपण मेजर ऑफ अँगल हे इझिली काढू शकतो. तर बघा आता कसं दिलंय, आपण पहिला लिहून घेऊया. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी किती आहे, तर कोण बी आहे 90 अंशाचा. कोण बी आहे त्रिकोण एबीसी मध्ये बी आहे आपला 90 अंशाचा, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणाच्या समोरची बाजू म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे 90 अंशाच्या कोणाची समोरची बाजू आपल्यासाठी काय असेल, कर्ण. म्हणजेच काय की एसी हा काय आपल्यासाठी कर्ण आहे, आणि त्याची व्हॅल्यू किती दिली, तर 12 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे. तर आता जर का तुम्ही नीट विचार केला तर ही बीसी जर बाजू बघितली आपण, ही बीसी बाजू ही आणि एसी म्हणजे या दोघांचे मेजर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर बघा, जर बीसी कडे नीट लक्ष दिलं तुम्ही, तर बीसी ही अर्धी आहे एसीच्या, बीसी हाफ आहे कोणाच्या, एसी म्हणजे कर्णपेक्षा, आणि हाच रिलेशन आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. नीट बघा, बीसी 6 आहे तर एसी 12 आहे, म्हणजे एसी हा बीसी पेक्षा डबल आहे, बीसी एसी पेक्षा हाफ आहे, निम्मा आहे. म्हणजेच काय, बीसी हाफ आहे एसी पेक्षा. ह्याला विधान नंबर 1 द्या. ठीक आहे. पुढे आता एबीचा विचार केला, ज्याप्रमाणे आपण बीसी आणि एसीचं काहीतरी रिलेशन लावलं, त्याचप्रमाणे एबी आणि एसी म्हणजेच एक उरलेली बाजू आणि कर्ण याच्यामध्ये पण काही ना काहीतरी आपण रिलेशन लावू शकतो. तर बघा, एबी हा कसा आहे, एबी दिलाय किती, 6 वर्गमुळात 3. वाटल्यास हे बीसी हाफच्या आधी आहे ना, तुम्ही असं पण लिहू शकता, बीसी इज इक्वल टू 6 आहे आणि एसी इज इक्वल टू 12 आहे, म्हणून बीसी कसा आहे, हाफ आहे कोणापेक्षा, तर एसी पेक्षा. ठीक आहे. हे असं पण लिहू शकता, असं पण लिहू शकता, तुमच्यावरती आहे. आता आपण एबी रिलेटेड बघूया. एबी कसं आहे, एबी आहे आपल्यासाठी 6 वर्गमुळात 3. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण बीसी आणि एसीचं काही ना काहीतरी रिलेशन लावलं, जर एबी आणि एसीचं रिलेशन लावायचं झालं तर कसं होईल, 6 वर्गमुळात 3 आणि इकडे कर्ण असेल 12, म्हणजे एसी बरोबर आपण रिलेशन लावतोय. तर बघा, जर का या 12ला म्हणजे 6 वर्गमुळात 3 जसेच्या तसे ही जर व्हॅल्यू इकडे आणायची आहे, तर इकडे पण मला कशाने मला कॅल्क्युलेट करायला लागेल, वर्गमुळात 3/2 नी जर का मी 12ला गुणलं तर बघा 6 वर्गमुळात 3 ही किंमत येते. कसं होईल बघा, बे के बे बेसक 12, 6 गुणिले वर्गमुळात 3 किती होईल, तर 6 वर्गमुळात 3. म्हणजेच काय की एबी ही बाजू पूर्ण कर्णाच्या किती पट आहे, वर्गमुळात 3/2 पट आहे कोणाच्या, एसी पेक्षा म्हणजे कर्णापेक्षा. ही पण स्टेटमेंट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, आणि याला विधान नंबर 2 आपण देऊ शकतो. तर विधान नंबर 1 आणि विधान नंबर 2 वरून बघा, विधान नंबर 1 आहे, एक त्रिकोण एबीसी मध्ये जर विचार केला तर बी हा 90 अंशाचा आहे, म्हणजे कोण बी आहे 90 अंशाचा. आता बघा, बीसी ही ए कोणासमोरची बाजू आहे. ठीक आहे. आणि बीसीचं रिलेशन कर्ण म्हणजे एसी बरोबर कसं आहे, तर हाफ आहे.
एका काटकोन त्रिकोणामध्ये जर एखादी बाजू कर्णापेक्षा अर्धी असेल तर त्या बाजूच्या समोरचा कोन हा 30 अंशाचा कोन असतो. ठीक आहे, म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो की अँगल ए इज इक्वल टू किती अंश, तर 30 अंश. का? कारण की ठीक आहे, त्या याच्या आधी पण आपण एक विधान असं पण लिहू शकतो की पहिला त्रिकोण 30 60 90 चा दाखवून गेलो. देअरफॉर त्रिकोण ए बी सी इज इक्वल टू किती अंशाचा, 30 अंश 60 अंश आणि 90 अंशाचा त्रिकोण आहे. का आहे? कारण की बघा बीसी ही कर्णापेक्षा अर्धी आहे आणि ए बी म्हणजे दुसरी बाजू ही कर्णापेक्षा वर्गमुळात 3/2 पट आहे. म्हणजेच की वर्गमुळात 3/2 पट केव्हा असतो कर्णापेक्षा, जेव्हा त्या बाजूच्या समोरचा कोन 60 अंशाचा असेल तर. म्हणजे सी कोन 60 अंशाचा आहे, बीसी ही बाजू कर्णाच्या अर्धी आहे. असं केव्हा असतं, जेव्हा एखादी बाजू 30 अंश कोनासमोरील असेल तर ती पूर्ण कर्णाच्या अर्धी असते. म्हणजे ए कोन आला आपलं 30 अंशाचा. म्हणून हे पूर्ण त्रिकोण काटकोन त्रिकोण कसं आहे, 30 60 90 अंशाचा आहे. म्हणून त्रिकोण एबीसी कसा आहे तर 30 60 90. का? तर विधान नंबर 1 व 2 वरून, विधान नंबर 1 व 2 वरून. आणि म्हणून काय लिहू शकतो आपण, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू किती येईल तर 30 अंश येईल. का? इकडे आपण लिहिणार 30 अंश 60 अंश आणि 90 अंश कोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास, प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तीस 60 90 अंशाच्या कोनाचं जे प्रमेय आहे म्हणजेच काय की 30 अंश कोनासमोरील बाजू पूर्ण कर्णाच्या अर्धी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णापेक्षा वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे हे 30 60 90 चं प्रमेय बोलतं. असं केव्हा होतं, जेव्हा एखाद्या त्रिकोणामध्ये अँगल म्हणजे कोनांचं माप दिलेलं असेल तर. हे उलट त्रिकोण होतं, ह्याच्यामध्ये बाजू दिलेल्या आणि कोनांचं माप आपल्याला बाजूंवरनं अज्युम करायचं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण या प्रमेयाचा व्यत्यासाचा वापर केला. तर आय होप की तुम्हाला हे सर्व गणित आज जी आपली झाली ती समजली असेल. नसेल समजली तरी आपण आपले व्हिडिओ बघून तुम्ही जर माझ्यासोबत प्रॅक्टिस ठेवली तर तुम्हाला नक्कीच समजतील. आज आपण इकडेच थांबूया. भेटूयात आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह मधला प्रश्न क्रमांक 2 घेऊन उद्याच्या लेक्चरमध्ये. सो गुड बाय, हॅव अ नाईस डे.